नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आमच्या तिसिंगावचे शेतकरी शहाजी कारंडे यांच्या मक्याच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत. मक्याच्या प्लॉटवरती येण्याचा उद्देश एकच होता की आपण गेले 8 दिवस झालं विविध अशा तिसिंगी गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या मक्याच्या प्लॉटला आपण भेटी देतोय. भेटी देण्याचा उद्देश एकच होता की आपण जे त्यांना विस्टाकॉर्न म्हणून जे टॉनिक दिले मक्यासाठी, ह्या टॉनिकचा रिझल्ट प्रत्येक शेतकऱ्याला आला आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मुखातून त्यांचं मनोगत घेण्यासाठी त्यांचा आलेला अनुभव आपण आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. याचा रिझल्ट कसा आला आहे आपण याची माहिती त्यांच्याकडून स्वतः ऐकूया. नमस्कार, मी शहाजी कारंडे. मी यांच्या दुकानातून विस्टाकॉर्न नावाचं जे टॉनिक आहे मक्यासाठी आणलं होतं. त्याचा इतका रिझल्ट भेटला की आळीसोबत मिक्स करून वापरलं. पानाची रुंदी, मक्याची हाईट, प्लॉट एक समान आणि विशेषतः काळोखी सर्वच ह्यात गुण घटक दिसून आलं आणि मका ही एक नंबर प्लॉट बसला. हे औषध मारायच्या अगोदर मका कोणत्या स्टेजला होती आणि कशी होती? मका लहानच होती, म्हणजे मिडियम लेवल होती. काळोखी वगैरे त्यावेळेस कशी होती? कमी होती जरा. मारल्यावर जास्त काळोखी ही चमक दिसून आली. मग काळोखी पण वाढली आणि हाईट पण वाढली. पानाची रुंदी वाढली. याचा परिणाम म्हणजे मका वर खाली वगैरे झाले व तसं काय का? प्लॉट एक समान आला पूर्ण. 2.5 एकराचा प्लॉट आहे. 2.5 एकराच्या 2.5 एकर एक समान आला प्लॉट. म्हणजे शेतकरी बांधवांनो सांगायचा उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीने आपण औषध मारतोय याचा येणारा परिणाम हा सरसकट आलेला आहे. म्हणजे असं झालेलं नाही की बाबा प्लॉटवरती खाली झालेला आहे. प्रत्येक कणसाला म्हणे, प्रत्येक ताटाची तुम्ही साईज बघा. ताटसुद्धा जाडीला चांगलं आहे. आता किरळी त्याची निघालेलीच आहे. आता याचा इथून पुढं पानाची रुंदी बघा, हाईट पण माझ्या हाताच्या वरती म्हणजे साधारणपणे 7-8 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. जर तुम्ही इथून बघितलं, या कोपऱ्यापासून जर बघितलं तर समोर असा 2.5 एकराचा प्लॉट आहे की जो एक लेवल आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो टेबल प्लॉट आहे त्या पद्धतीचा हा प्लॉट आलेला आहे. म्हणजे ह्या औषधाचा परिणाम अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला मिळतोय आणि याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावरती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. मुरघासासाठी मका द्यायची झालं तर चांगले पैसे होतील. उत्पन्न जर काढायचं झालं तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळेल. म्हणून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त तुम्हाला विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण कीटकनाशके घेतो, टॉनिक मारतो, जर टॉनिक तुम्ही विस्टाकॉर्न जर मारलं तर येणार रिझल्ट हमखास चांगलं मिळेल आणि येणार उत्पन्न सुद्धाही तुम्हाला समाधानकारक असेल. तुम्ही शेतकरी बांधवांना विनंती करू शकताय का? हो, सर्वांनी हे विस्टाकॉर्नचं जे टॉनिक आहे मग आळीच्या सोबत वापरावं. कारण आपण डबल स्प्रे मारण्याऐवजी आळीसोबत जर मिक्स करून मारलं तर मारण्याचा पण ताणतणाव कमी होतो आणि रिझल्ट पण चांगला भेटतो. बरोबर. शेतकरी बांधवांनो, हे जर तणनाशकासोबत कीटकनाशकासोबत जर मारलं तर आपण फवारणीचा खर्चही आपला वाचू शकतो. सेपरेट हात घ्यावा लागणार नाही. कीटकनाशकासोबत मारल्यामुळे तुमचा फवारणीचा खर्च वाचेल आणि दोन्ही स्प्रे एकदमच पडतील. आणि हे वेस्टर्न ॲग्रो कंपनीचं विस्टाकॉर्न टॉनिक आहे, हे तुम्ही जास्तीत जास्त वापरा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्या. धन्यवाद.